नमस्कार. आपण तंत्रज्ञान या विषयावरचे व्हिडिओज स्टार्ट केले आहे. इंट्रोडक्टरी लेक्चर झालं आहे आणि आज आपलं त्याच्यातलं पहिलं लेक्चर आहे. ठीक आहे. 2022 ते 14 असे प्रश्न याच्यात दिलेले आहेत. ज्यांना माहिती नाही हे पुस्तक कोणतं आहे, हे आदरणीय डॉक्टर सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे. इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही ते लेक्चर जाऊन बघू शकता. तर आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे. पण व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मला 2 गोष्टी सांगायच्या आहे. आज आपण पहिले 20 प्रश्न घेणार आहोत. तर सगळे प्रश्न जे आहेत ते राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेले आहेत आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर मला एवढंच जाणवलं की ज्यांनी ॲटलिस्ट बेसिक नॉलेज म्हणजे बेसिक जरी केलं असेल, थोडं अभ्यास केला असेल, तर हे प्रश्न सुटण्यासारखे आहेत. म्हणजे अगदी खूप काहीच्या काही विचारलं आहे आणि जे अगदी येतच नाही असं काही नाही आहे त्याच्यात. जेवढे पहिले मी 20 प्रश्न पाहिलेले आहेत याच्यातून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की जे विद्यार्थी ॲटलिस्ट नवीन आहेत, ठीक आहे, की ज्यांनी पहिल्यांदाच जे प्री पास झाले म्हणजे आता पहिल्यांदाच अपियर आहे मेन्ससाठी, तर त्यांनी शांतचित्ताने म्हणजे जो सिलेबस आहे तो कंप्लीट झाला असेल तुमचा वाचून तर ठीक आहे. पण जरी नसेल झाला तर एकच काम करायचं आहे, ते PYQ तोंडपाठ करून जायचे. ठीक आहे ते PYQ तोंडपाठ करायचे. कधी कधी जसेच्या तसे पडलेले असतात PYQ. ठीक आहे. फक्त घाबरून जायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आहे तो अभ्यास शांततेत करायचा, कारण तिथे काय येणार हे आपल्याला माहिती नाही. त्यावेळेस आपल्याला सगळं शांततेने टॅकल झालं पाहिजे. आणि आत्ताचा वेळ सत्कारने लावा, एवढंच मला सांगायचं आहे. जे नवीन आहेत, जे फर्स्ट टाइम अपियर होता आहेत, मग राज्यसेवा असो किंवा कंबाईन ग्रुप बी असो किंवा सी असो, 1-1 मार्क्स महत्त्वाचा असतो. ठीक आहे, मला एवढंच सांगायचं होतं. तर बघा प्रश्न आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, हवाई छायाचित्रणामध्ये संलग्न छायाचित्रात अंदाजे डॅश डॅश द्विरुक्त क्षेत्र असते. In an aerial photographs, the overlapping area between adjacent photographs is approximately, त्याचं उत्तर आहे 60%. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट मला काय सांगायची आहे, मी काय आता हे तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून सांगणार नाही आहेत की असं का तसं का, बरोबर. आपल्याला फक्त MCQ घ्यायचे आहेत. तर तुम्ही फक्त आता भर याच्यावर द्या. ज्यांचं ऑलरेडी वाचून झालं आहे त्यांना थोडंफार कळेल तरी, किंवा ज्यांचं काहीच नाही, जे ब्लँक आहेत, त्यांनी ॲटलिस्ट हे सगळं तोंडपाठ प्रश्न म्हणजे असा प्रश्न आला की तुम्हाला उत्तर टॅकल झालं पाहिजे. मी इतकं कॉन्फिडेंटली कसं काय बोलू शकते, हे माझे अनुभवाचे बोल आहेत. ठीक आहे. याच्याने पोस्ट होल्डर लोक म्हणजे पोस्ट भेटलेली आहे, अभ्यास झालेला नसताना सुद्धा, हे अनुभवाचे बोल आहेत. म्हणून मी एवढं कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगते आहे. मी आत्ता उदाहरण नावासकट नाही सांगू शकत, पण हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ठीक आहे. म्हणून थोडा विश्वास ठेवा माझ्या बोलण्यावर आणि त्यानुसार आत्मसात करा. घाबरून जाऊ नका आणि प्रश्न जसेच्या तसे पाठ करा. जरी नसतील तुम्हाला सिलेबस वाचून झालेला तरची गोष्ट आहे, आणि झाला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला लगेच कळेल, तुमची भीती पडेल की अरे हे प्रश्न तर आपल्याला सुटत आहेत, त्यात राज्यसेवा मुख्यला येऊन गेलेले आहेत, मग घाबरायची काय गरज आहे. ठीक आहे. त्यामुळे अभ्यास झालेल्यांनी पण टेन्शन घेऊ नका किंवा खूप असं म्हणू नका चला मला सगळं येतं, आणि ज्यांचा नाही झाला त्यांनी तर अजिबात घाबरू नका. ठीक आहे. न झालेल्यांनी पण शांततेत बाजी मारलेली आहे, उदाहरणं आहेत, म्हणून मी सांगते. ठीक आहे. बघा पुन्हा प्रश्न वाचते. हवाई छायाचित्रणामध्ये संलग्न छायाचित्रात अंदाजे डॅश डॅश द्विरुक्त क्षेत्र असते तर 60%. पुढचा प्रश्न बघा. सुदूर संवेदनामध्ये जेव्हा पृष्ठभागावर ऊर्जा पडते किंवा ऊर्जेचा आघात होतो तेव्हा कोणत्या 3 परस्पर क्रिया घडून येतात. तर प्रश्न वाचते इंग्लिशमध्ये. इन रिमोट सेन्सिंग विच ऑफ द 3 फॉर्म्स ऑफ इंटरॅक्शन दॅट कॅन टेक प्लेस वेन एनर्जी स्ट्राइक्स ऑर इन्सिडंट अपॉन द सरफेस. तर बघा, शोषण, प्रसारण आणि परावर्तन. काय? ॲब्झॉर्प्शन, ट्रान्समिशन, रिफ्लेक्शन. ठीक आहे. पुढे बघा. विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्यमान प्रकाश तरंग लांबी डॅश डॅश मायक्रोमीटर आहे. इन ॲन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम द वेवलेंथ ऑफ विजिबल लाईट इज 0.4 to 0.7 मायक्रोमीटर. आता मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. हे बघा, जसाच्या तसा हा प्रश्न आहे. ठीक आहे.
तरंग लांबी किती असते? 0.4 मायक्रोमीटर ते 0.7 मायक्रोमीटर. पुढचा प्रश्न बघा. भारताच्या IRS प्रणालीतील सर्व उपग्रह हे डॅश डॅश स्वरूपाचे आहेत. ऑल सॅटेलाइट्स बिलॉंगिंग टू इंडियाज IRS सिरीज आर ऑफ डॅश डॅश टाईप. तर सूर्यानुगामी उपग्रह म्हणजे सन सिंक्रोनस. ठीक आहे. पुढे बघा. GPS सिग्नलद्वारे जमिनीवरील स्थान निर्धारित करणे म्हणजे डॅश डॅश होय. The means by which GPS signals are used to determine ground position is called उपग्रह रेंजिंग किंवा सॅटेलाइट रेंजिंग. पुढे बघा. वनक्षेत्राचे आरेखन डिजिटलायझेशन करण्यासाठी डॅश डॅश घटकाचा वापर करतात. डॅश डॅश एलिमेंट इज यूज्ड फॉर डिजिटलायझेशन ऑफ फॉरेस्ट एरिया. उत्तर काय आहे? बहुभुजाकृती पॉलिगॉन. वाचते पुन्हा. पॉलिगॉन एलिमेंट इज यूज्ड फॉर डिजिटलायझेशन ऑफ फॉरेस्ट एरिया. वनक्षेत्राचे आरेखन करण्यासाठी बहुभुजाकृती घटकाचा वापर करतात. पुढे बघा. भारतात हवाई छायाचित्रणाची सुरुवात डॅश डॅश साली झाली. इन इंडिया एरियल फोटोग्राफी स्टार्टेड इन 1920. 1920 साली हवाई छायाचित्रणाची सुरुवात झालेली आहे. पुढे बघा. खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तावर भूस्थिर उपग्रह अवकाशात स्थापित करण्यात येतो? ओव्हर विच ऑफ द फॉलोइंग लॅटिट्यूड्स इज द जिओस्टेशनरी सॅटेलाइट सेट? द विषुववृत्त, द इक्वेटर. ठीक आहे. पुढे बघा. हवाई छायाचित्रांचे परीक्षण करताना जवळजवळच्या हवाई छायाचित्राच्या जोडीला डॅश डॅश म्हणतात. इन इंटरप्रिटिंग द एरियल फोटोग्राफ द पेअर ऑफ ॲडजेसंट एरियल फोटोग्राफ्स इज कॉल्ड द स्टिरिओग्राम. ठीक आहे. स्टिरिओग्राम. हा जो 10 नंबरचा प्रश्न आहे तो रद्द झालेला आहे. मी डायरेक्ट पुढचा प्रश्न घेते. इनसॅट 3D मेट्रोसॅट हा भारतीय उपग्रह डॅश डॅश घटकाशी संबंधित आहे. इनसॅट 3D मेट्रोसॅट इज अन इंडियन सॅटेलाइट असोसिएटेड विथ द डॅश डॅश कॉम्पोनंट. तर क्लायमेटशी संबंधित आहे, हवामानाशी संबंधित. पुढे बघा. खालील विधाने पहा. ऑब्झर्व द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इस्रोचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. तर नाही. इंग्लिशमध्ये वाचते. द हेडक्वार्टर ऑफ इस्रो इज ॲट चेन्नई. नाही. कुठे आहे? बेंगलुरू, कर्नाटका येथे. इस्रोची स्थापना सन 1969 1969 मध्ये केली. इस्रो वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1969. हे विधान बरोबर आहे. आणि के माधवन हे इस्रोचे संचालक आहे. आता हे तेव्हाच्या काळी पण म्हणजे जेव्हा प्रश्न विचारले 2021 मध्ये तेव्हासाठी पण हे स्टेटमेंट चुकीचंच होतं आणि आतासाठी पण चुकीचंच आहे. आत्ताचे कोण आहे? डॉक्टर व्ही नारायणन. ठीक आहे. जे चेअरमन आहेत, आत्ता संचालक आहेत. म्हणजे विधान फक्त बी बरोबर आहे. स्टेटमेंट बी इज करेक्ट. बाकीचे 2 विधानं चुकीचे आहेत जे आपण करेक्ट केलेली आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला याच्यावरून अजून काय कळतं की जर ह्या पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो तर मग अदर कोणत्या पद्धतीवर प्रश्न येऊ शकतो लगेच आपल्याला त्याची पण एक आयडिया येते. त्यामुळे ज्यांचा अभ्यास ऑलरेडी झाला आहे त्यांनी मग बाकीच्या पद्धतीने विचार करून प्रश्न फॉर्म करून रिव्हिजन करा. म्हणजे मग यावरचे प्रश्न तुमचे चुकणार नाही. बघा. भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून साधारणपणे किती उंचीवर स्थिर असतात? ॲट व्हॉट ॲप्रॉक्सिमेट हाईट फ्रॉम द अर्थ आर द जिओस्टेशनरी सॅटेलाइट स्टेशन? तर किती? 36,000 किलोमीटर. पुढे बघा. कमीत कमी 4 विशिष्ट उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या रेडिओ संदेशाचे रिसिव्हर्सद्वारे ग्रहण करून स्थान निश्चिती करणाऱ्या प्रणालीला डॅश डॅश म्हणतात. अ लोकेशन फाइंडिंग सिस्टीम विच युजेस रेडिओ रिसिव्हर्स टू पिक अप सिग्नल्स फ्रॉम मिनिमम 4 स्पेशल सॅटेलाइट्स इज कॉल्ड. काय म्हणतात त्याला? जागतिक स्थिती प्रणाली, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. एकदा पुन्हा सांगते. कमीत कमी 4 विशिष्ट उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या रेडिओ संदेशाचे रिसिव्हर्सद्वारे ग्रहण करून स्थान निश्चित करणाऱ्या प्रणालीला
जरी बाकी काही माहिती नसेल आणि हे जरी वाचलं तरी उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. स्थान निश्चित करणाऱ्या प्रणालीला काय म्हणतात? जागतिक स्थिती प्रणाली, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. पुढे बघा, कोणत्याही घटकाच्या किंवा वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्या संबंधीची माहिती मिळवणे, संकलित करणे व त्याचे वर्णन करणे या तंत्रास डॅश डॅश म्हणतात. The science and art of acquiring various information about any object from a distance without having any physical contact with the object is known as remote sensing, म्हणजे दूरसंवेदन. ठीक आहे. पुढे बघा, भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे GIS मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम कन्सिस्ट ऑफ, आता उत्तर काय आहे? फक्त डी योग्य, आणि डी पर्याय काय आहे? वरीलपैकी सर्व, ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. नीट बघत जा, असे ऑप्शन नीट बघत जा आणि मग टिक करत जा. मग सगळं काय येतं त्यात? डिजिटल डेटा, नंतर कम्प्युटर हार्डवेअर आणि नंतर कम्प्युटर सॉफ्टवेअर. ठीक आहे. आता पुढे बघा, 17वा प्रश्न. हवाई चित्र घेत असताना विमानाच्या थेट खाली जमिनीवर रेषा काढली जाते, तिला डॅश डॅश म्हणतात. द लाईन ट्रेस्ड ऑन द ग्राउंड डायरेक्टली बिनीथ द एअरक्राफ्ट ड्युरिंग ॲक्विजिशन ऑफ फोटोग्राफी इज कॉल्ड द नादीर रेषा किंवा नादीर लाईन. ठीक आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणता पर्याय वेक्टर डेटा प्रकाराचं प्रतिनिधित्व करतो? विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स रिप्रेझेंट वेक्टर डेटा टाइप्स? तर काय? भूपृष्ठ सर्वेक्षण डेटा, ग्राउंड सर्वे डेटा. पुढे बघा, संपूर्णपणे रूपशास्त्रीय वैशिष्ट्यांवरून सर्वात जास्त वनस्पतींच्या प्रजाती उपग्रह प्रतिमेच्या डॅश डॅश या प्रमाणात ओळखता येतात. In satellite imagery, most plant species can be recognized almost entirely by their morphological characteristics on dash dash scale. तर 1:600, 1:600. पुढे बघा, आता काही प्रश्न मी तुम्हाला पुन्हा तेच सांगते. समजत नसेल, काही माहीत नसेल, सरळ डोळे झाकून प्रश्न फक्त लक्षात ठेवा. त्याचं उत्तर काय हे लक्षात ठेवा. जसेच्या तसे प्रश्न रिपीट झालेले आहेत. आपल्याला उत्तर टिक करण्याशी मतलब आहे. पुढे बघा, पृथ्वीचे वातावरण डॅश डॅश या तरंग लांबीचे शोषण करते, त्यामुळे दूरसंवेदनात त्यांचा उपयोग होत नाही. Earth's atmosphere absorbs dash dash wavelength and hence cannot be used in remote sensing. त्याचं उत्तर आहे क्ष किरण विभाग, इन्फ्रारेड रिजन. पृथ्वीचे वातावरण इन्फ्रारेड रिजन या तरंगलांबीचे शोषण करते, त्यामुळे दूरसंवेदनात त्याचा उपयोग होत नाही. तर अशा पद्धतीने आपण आज 20 प्रश्न पाहिलेले आहेत पहिले. आणि एकूण किती प्रश्न आहे मी तुम्हाला सांगते. एकूण 52 प्रश्न आहेत. ठीक आहे. कोणाला हे इथे उत्तर दिले त्याचाही स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आपण असं करून काही व्हिडिओमध्ये हे पूर्ण 52 प्रश्न कंप्लीट करून घेणार आहोत. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.